नमस्कार. तर आज आपण आहे ना, काकडी आणि रव्यापासून एकदम छान पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये 1 चमचा तूप घातले आणि 1 वाटी इतका बारीक रवा जो आहे, तो छान असा परतून घेणार आहे. हलकासा परतायचा आहे, खूप जास्त कलर चेंज होऊन द्यायचा नाही. आणि त्याच पॅनमध्ये आपण लगेचच एक मीडियम आकाराची काकडी आहे ना, ती किसून घेतली. पाण्यासहितच घ्यायची आहे, जे काकडीला पाणी सुटतं तेच. आणि ते देखील घालून घ्यायचं आहे. एकसारखं थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी इतकं आहे ना गूळ घेतलेला आहे. तो देखील घालून घ्यायचा आहे आणि गूळ विरघळेपर्यंत आहे ना छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आहे ना, गूळ वितळेपर्यंत म्हणजे बारीक गॅसवरती आहे ना, अगदी 3 ते 4 मिनिटामध्येच काकडीमध्ये आहे ना गूळ एकदम छान विरघळला जातो. अशा पद्धतीने आपण एकत्र सगळं मिश्रण जे आहे ते परतून घेणार आहोत. आता ह्याच ठिकाणी इथे आहे ना थोडंसं आहे ना फूड कलर तुम्ही वापरू शकता किंवा मग थोडीशी हळद देखील घालू शकता. मी इथे थोडासा फूड कलर वापरलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आहे ना ओल्या नारळाचा चव जो आहे ना तो देखील घालून घेतलेला आहे. म्हणजेच ओल्या नारळाचा किस जो आहे तो देखील घालून घेतलेला आहे. अगदी 3 ते 4 चमचे. हे सगळं एकत्र करूया आणि ह्याला आहे ना छान असं आहे ना शिजवून घेणार आहोत. त्याच्या अगोदर इथे आपण आहे ना आवडीप्रमाणे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही इथे घालून घ्यायचे आहेत. बाजूला थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे आहे ना जायफळची पूड घातलेली आहे मी. हे देखील सगळं एकत्र करायचं आणि छान वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण अगदी पारंपरिक पद्धतीचा एकदम जुन्या पद्धतीचा केक बनवत आहोत. कारण आहे ना अगोदरच्या काळामध्ये आहे ना अशा बाहेरच्या गोष्टी मिळत नव्हत्या. तर आई आपल्याला आहे ना अशाच गोष्टी करून द्यायच्या, आपली आजी लोकं. आता ते काकडीचं सारण छानसं शिजलं की त्याच्यामध्ये आपण जो रवा भाजून ठेवला होता तो घालायचा आहे, एकत्र करायचा आहे आणि अगदी 2 मिनिटं आहे ना स्टीम काढून घ्यायची आहे. आणि आता स्टीम देऊन झालेली आहे. एकसारखं करायचं आहे. एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे, त्याला साजूक तूप लावायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये सेट करायचं आहे. अगदी आदल्या-मधल्या वेळेसाठी मुलांसाठी अतिशय पौष्टिक आणि घरगुती बनवलेला पदार्थ खूप छान लागतो. तर असंच या पद्धतीने आपण ह्या पातेल्यामध्ये सेट करून घेणार आहोत. अगोदर थोडंसं तूप घालायचं आहे जेणेकरून आपण जे पदार्थ बनवणार आहोत तो पटकन निघावा यासाठी. आता तुम्ही बघू शकता तवा ठेवलेला आहे, गरम केलेला आहे आणि त्याच्यावरती ते पातेलं ठेवलेलं आहे. अगदी 15 मिनिटं स्टीम द्यायची आहे आणि होममेड केक आपला इथे तयार आहे. अगदी पौष्टिक लहान मुलांसाठी.